कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, मंत्री राधाकृष्ण विखेंचं विधान. विखेंनी त्यांच्या घोटाळ्यांवर बोलावं, ठाकरेंचा टोला. तर पुन्हा कर्ज घेण्याची वेळ येऊ नये यासाठी विधान. बावनकुळेंकडून मात्र पाठराखण. कापूस खरेदीसाठी ॲपवरील नोंदणीच्या अटीनं शेतकऱ्यांची अडचण. तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी होत नसल्यानं शेतकऱ्यांचा खोळंबा. ॲपवरील नोंदणी बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी. ब्रिटिश गेले पण पवार ईस्ट इंडिया कंपनी अजून देशातच. लक्ष्मण हाकेंची घणाघाती टीका. उद्या पार्थ पवार विधान भवन देखील स्वतःचं करून घेतील, कारण त्यांचा बाप उपमुख्यमंत्री आहे. हाकेंची जोरदार टोलेबाजी. निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या सर्व आदेशांची तपासणी होणार. पार्थ पवार जमीन घोटाळ्यामध्ये आणि बोपोडी जमीन घोटाळ्यामध्ये अधिकाराचा गैरवापर केल्यानं येवले निलंबित. शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू. बावधन पोलिसांकडून माहिती मागवली जाणार. शीतल तेजवानीनं परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय. मनोज जरांगेंना तातडीनं Z+ सुरक्षा द्या. कल्याण काळे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन. जरांगेंना जिवे मारण्याची धमकी आल्यानंतर मागणी. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक. आगामी निवडणुकीच्या निमित्तानं मनसेच्या रणनीतीबाबत आज बैठकीत होणार चर्चा. राज ठाकरे युतीबाबत स्पष्टता देतील का, याकडे लक्ष. संघ आणि भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संघ सक्रिय होणार. निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवणार. मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यात बैठक. पनवेल पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली दौऱ्यावर. बैलगाडी शर्यत संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाला लावणार उपस्थिती. तासगाव कवठे महांकाळ मधील कोड्याचं माळ इथं परिषदेचं आयोजन. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवलीत ठाकरेंना धक्का. जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे भाजपच्या गळाला. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश. आज MPSCची 385 पदांसाठी पूर्व परीक्षा. सकाळ आणि दुपार अशा 2 सत्रांमध्ये असणार परीक्षा. 1,75,516 उमेदवार परीक्षा देणार. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान, तसंच मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक. अकोल्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्याचा रायगडमध्ये बुडून मृत्यू. काशीद बीचवर सहलीसाठी गेले असता समुद्रात दोघं बुडाले.